स्वामी समर्थ। मी सोनाली, तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। पौष मासाची सुरुवात होणार आहे आणि असं म्हणतात की पौष महिन्यात कुठलंही शुभ कार्य करू नये। हा महिना वाईट आहे असं नाही, पण पूर्वीपासूनच असं चालत आलेलं आहे की पौष महिन्यामध्ये कुठलंही शुभ कार्य करत नाही। शुभ कार्य कोणती असतात तर ती लग्न, मुंज, नामकरण सोहळा, गृहप्रवेश, त्याचबरोबर महत्त्वाचं सगळ्यात काम म्हणजे आपण एखाद्या नवीन कामाची सुरुवात जर करणार असू तर त्या नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये करायची नाही। जर तुम्ही आधीच सुरुवात करून ठेवलेली असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये काम नक्कीच करू शकता, पण नवीन कार्याची सुरुवात, शुभ काम या महिन्यामध्ये कोणतंच करायचं नाही। तर मग तुम्ही म्हणाल की हा महिना वाईट आहे का? तर अजिबात नाही। या महिन्यामध्ये फक्त शुभ कार्य करणं वर्जित आहे, पण तुम्ही देवाचं कुठलंही कार्य करू शकता। जर तुमच्या मनामध्ये असेल खूप दिवसापासून, खूप श्रावणात आपण वाचलं नाही, मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आपण एखादी देवाची सेवा केली नाही, तर तुम्ही या महिन्यामध्ये पारायण, पोथी वाचन सुद्धा करू, त्याचबरोबर तीर्थयात्रा करू शकता। त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये जप, तप, दान, धर्म करण्याला खूप महत्त्व आहे। या महिन्यामध्ये भगवान विष्णू, सूर्यदेवता आणि महादेव यांची पूजा केली जाते। तर रोज तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी उठून सूर्य भगवंताला जल अर्पण करा, अर्ध्या द्या। त्यानंतर विष्णू भगवंताचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र, या स्तोत्राचं दिवसातून एकदा तरी पठण करा। महादेवाची सेवा झाली तर ओम नमः शिवाय या मंत्रा इतका पवित्र मंत्र नाही, या मंत्राचा होता होईल तितका जप करा। त्याबरोबर तुम्हाला जमलंच ना तर शिवचालिसेचं पठण नक्की करा। या सेवा केल्याने तुमचं भाग्य अगदी उजळून जाईल। तुम्ही विचार असेल इतक्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये साध्य होतील। त्याबरोबरच या महिन्यामध्ये नामस्मरण करण्याला खूप, देवाच्या दिशेने एखादं पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा देव आपल्या दिशेने 100 पावले टाकत असतो आणि देवाजवळ जाण्याचा खूप सोपा मार्ग आहे, तो म्हणजे नामस्मरण करणे। तुम्ही जर नामस्मरण केलं ना, तुम्ही खूप कमी वेळामध्ये देवा बसतात आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये आपल्याला जितकं होईल तितकी सेवा करायची आहे। ती स्वामी महाराजांची असेल, ती शंकर महाराजांची असेल, तुम्ही कुठल्याही देवाची सेवा आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला इतर महिन्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भेटत असतं। म्हणून या महिन्यामध्ये जरी आपल्याला शुभ कामं करता नाही आली तर ही कामं आपण नक्कीच करू शकतो। अशुभ जर आपण केली ना तर मग त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला बघायला भेटतात। तर त्यामुळे आवर्जून आपल्याला ती कामं टाळायची आहेत, पण आपल्याला देवाधर्माच्या बाबतीतल्या सगळ्या सेवा करायच्याच आहेत। आणि त्या प्रत्येक महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपण मांसाहार करत नाही त्याचप्रमाणे या महिन्यात सुद्धा मांसाहार करू नये, राग, द्वेष, मत्सरसुद्धा करू नये। होतं होईल तितकं दानधर्म करावं, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी आणि तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकता। तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अगदी मनापासून एखाद्याला चहा जरी दिला ना तर त्याचंसुद्धा अन्नदानाचं फळ तुम्हाला भेटत असतं आणि इच्छा असते तिथं मार्गसुद्धा सापडतोच। तर या महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून दानधर्म, पुण्य, जप, तप, कीर्तन, भजन करायचं आहे। होता होईल तितकी स्वामींची सेवा करायची आहे आणि आपल्याला सर्वांना स्वामी मार्गामध्ये यायचं आहे। तर जेव्हा आपण ह्या सेवा करतो ना तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीत फायदा बघत असतो, पण या गोष्टींमुळे खरंच खूप छान फायदा होतो। आणि इतर म्हणजे ज्या गोष्टी आपण ज्या वेळेत करतो ना ती वेळ जशी असते त्या गोष्टींचा तितकी पावर आपल्याला भेटत असते। आणि हा महिना जप, तप, ध्यान करण्यासाठी, खूप पवित्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचाच मानला गेलेला आहे। तर या महिन्यामध्ये आवर्जून प्रत्येकाने नामस्मरणाची सेवा करा, स्वामी महाराजांची सेवा करा, पारायण करा, कथा, कीर्तन जे पण तुम्हाला शक्य होईल ते सर्व करा। कारण शुभ कार्य जरी करायची नसली तर ही कार्यसुद्धा शुभ कार्याने इतकीच महत्त्वाची आहेत। तर प्रत्येकाने ह्या सेवा नक्की कराव्यात हेच मी सांगेन। ह्या व्हिडिओमध्ये इतकेच, भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।